गुड मॉर्निंग गाईज. तर आजपासून मी करत आहे 100 डेज ब्लॉग चॅलेंज आणि हा आहे माझं डे 1. सकाळ सकाळी उठल्याच मम्मीने मला काम लावलं होतं, ते म्हणजे भाजी चिरायचं. भाजी चिरून झाल्याच्या नंतर मी गेले आवरायला. आवरताच मम्मीने परत मला हाक मारली आणि मम्मी काय बोलली ते तुम्हीच बघा. मम्मीचे गोड गोड शब्द ऐकून तर मला टेन्शनच आलं होतं, पण त्यानंतर गेले मी मम्मीला सोडवायला. बाय. मम्मीला टाटा बाय बाय करताच फोनमध्ये रिंग वाजली आणि पडला तो एक मेसेज ज्याची मला भीती होती. आज डॉक्युमेंट शेअर करा, नाही तर LC घेऊन जावा. मी मागच्या 15 डेजपासून कॉलेजला गेले नाही, त्यामुळे मला माहीतच नव्हतं की डॉक्युमेंट सबमिट करायचे. त्यामुळे पटकन डॉक्युमेंटची झेरॉक्स काढली आणि मिसकडे गेले द्यायला. आणि आज पण कॉलेजला गेले नव्हते, पण ते डॉक्युमेंट सबमिट करायला गेले आणि मिस म्हटल्या की आता आली आहेस तर बस इथे. मी म्हटलं नाही, मला नाही बसायचं, मी फक्त डॉक्युमेंट्स द्यायला आली आहे. तुमच्यासोबत असं कधी झालं आहे का? तुम्ही बाय मिस्टेकली कॉलेजला गेला किंवा बाय मिस्टेकली तुम्हाला तुमच्या टीचर दिसलेत आणि तुम्हाला तुमच्या मिस म्हटल्यात की हां बस आता इथे, नको जाऊ. मी खूप टेन्शनमध्ये आलते, पण मी ठीक आहे म्हटलं. मिस म्हटल्यात जा उद्या ये. आणि त्यानंतर मी घरी आले. घरी आल्यावर मी जवळपास 1 तास टाईमपास केला आणि त्यानंतर मला आठवलं की मम्मीने तर कामं सांगितली होते. ॲक्च्युली आम्ही नवीन शिफ्टिंग केले, त्यामुळं आम्हाला लवकर मेड भेटत नाही आहे आणि त्यामुळं घरातली सगळी कामं मलाच करावी लागत आहेत. आणि मग त्यानंतर मी देवपूजा केली. सर्वात पहिले आधी देव पूजले आणि त्यानंतर मी घर आवरायला घेतला. इथं आवरता बॅकग्राऊंडला सॉन्ग चालत होते, ते आता तुम्हाला इथे ऐकायला नाही येणार बिकॉज मी ते म्यूट केलेत. ते सॉन्ग ऐकत मी सगळे कामं करत होते आणि तुम्ही इथं लास्टला बघू शकता मी डान्स पण करत होते, पण आत्ता मी थोडी शाय, त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ थोडी क्रॉप केली आहे. त्यानंतर मोठा सोफा आवरल्यानंतर मी इथं आले छोटा सोफा आवरायला. आमच्या घरी 2 सोफे आहेत, हे दोन्हीही आवरले आणि त्यानंतर गेले बेडकडे. बेड आवरला. बेड थोडा मेस होता, पण मी थोडा क्लीन केला आणि बेडशीट पण चेंज केल्यानंतर मला जायचं होतं माझ्या एका फ्रेंडच्या घरी. मी तिच्या घराजवळच शिफ्ट झाली आहे, त्यामुळे ती मला म्हटली की खूप दिवस झाले तू आली नाही आहेस, त्यामुळे तू ये. त्यामुळं मग गेले होते तिच्या घरी. आणि तिच्या घरी गेल्याच्यानंतर तिच्या घरी एक कॅट आहे. तिला लागली होती भूक, पण तिला कोणी खायला नव्हतं दिलं आणि मी तिला खायला देत होते, पण मी तिला टीज करत होते. मी जात होते आणि परत रिटर्न येत होते, त्यामुळे ती खूप प्रचंड चिडली होती. पण तिने पेशन्स ठेवले होते बिकॉज तिला खूप भूक लागली होती. त्यानंतर मी तिला इथे खायला दिलं आणि ती खात बसली. तिला थोडं अजून टीज केलं खायला दिल्याच्या नंतर. मग मला बोर होत होतं, त्यामुळे मी बसले लुडो खेळायला. आणि लुडो खेळता तुम्हाला तर माहिती आहे मीच जिंकली होती ऑब्व्हियसली, पण मी ते शूट केलं नाही बिकॉज मी तेव्हा विसरले. आणि असा दिवस जात नाही जिथे मी बाहेर खात नाही, त्यामुळे मी बाहेर गेले खायला. आणि आले होते फक्त छोले भटुरे घ्यायला, पण घेऊन गेले अजून 4 गोष्टी. मुलींची तर सवयच असते, एक घ्यायला गेले तर आम्ही 4 घेऊन येतो. मग मी इथं पिझ्झा आणला होता, कॉफी आणली होती, फ्राईज आणले होते आणि छोले भटुरे आणले होते. हेच खाता मम्मीचा मेसेज आला की घ्यायला ये. मग मी इथं गेले मम्मीला घ्यायला. मम्मीला घेऊन आल्याच्या नंतर घरी आले, फ्रेशअप झाले आणि मी एक सिरम मागवलं होतं काल. नवीन प्रोडक्ट होतं, त्यामुळं लावायला मज्जा येत होती, त्यामुळं मी थोडंसं स्किन केअर केलं. मम्मी माझ्याकडे बघत होती, पण ते शूट नाही केलं. मग त्यानंतर स्किन केअर केल्याच्या नंतर मी गेले झोपून. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, बाय, सी यू सून.